Welcome to Dr. Sool's Women Doctors Week with Dr. Ambekar's Healthy Vibes, presenting health series on common health issues. and clearing all your doubts by trustworthy WDW doctor. Please do watch. नमस्कार. आज या पॉडकास्टमध्ये IMA वुमेन डॉक्टर्स विंग आणि हेल्दी वाईब्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा सेकंड पॉडकास्ट आहे. त्यामध्ये लातूरच्या प्रसिद्ध ऑन्कोसर्जन तसेच मराठवाड्यातील पहिल्या कॅन्सर सर्जन आपल्यासोबत मनमोकळेपणाने संवाद साधणार आहेत. डॉक्टर प्रियंका राठोड मॅडम. नमस्ते. बीइंग अ फर्स्ट फिमेल कॅन्सर सर्जन, बऱ्याच वेळेस समाजामध्ये काय होतं की फिमेलचा लेट डायग्नोसिस व्हायचं, मेल डॉक्टरांकडे कन्सल्ट करण्यासाठी बऱ्याच फिमेल ह्या हेजिटेट करत असायच्या. परंतु मॅडममुळे बऱ्याच फिमेल पेशंटचे अर्ली डायग्नोसिस झालेले आहेत आणि त्यामुळे त्या एक निष्णात सर्जन असल्यामुळे आपण तुमच्या मनातील असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मॅडम देणार आहे. त्यामुळे नक्कीच हा पॉडकास्ट महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर आपण पहिला घेणार आहोत रॅपिड फायर क्वेश्चन. मॅडम, 1-2 शब्दांमध्ये किंवा येस और नो मध्ये आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडक्यात उत्तर देऊ शकता. ब्रेस्ट कॅन्सर हा हेरिडिटरी होऊ शकतो का? येस. HPV लस घेतली पाहिजे का? जरुरी आहे. येस. ब्रेस्ट कॅन्सर पुरुषांनाही होतो का? होऊ शकतो. ओके. मोबाईल रेडिएशनमुळे कॅन्सर होतो का? नाही. सपोर्टिव्ह डेटा नाही आहे सध्या. ओके. दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करावीच का? करणं गरजेचं आहे, पण ह्याच्याबद्दल मी थोडे इलॅबोरेटिव्ह पॉईंट्स नंतर मांडणार आहे. ओके. आणि ब्रेस्ट कॅन्सरची टक्केवारी नक्की वाढत आहे का? ब्रेस्ट कॅन्सरची टक्केवारी जर आपण इन्सिडन्स बघितला तर दरवर्षी आता 2020चा आपला ICMRचा डेटा आहे की इंडियामध्ये 7 लाखाच्या वरती बायकांचं डायग्नोसिस झालेलं आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी आणि त्याच्या खालोखाल सर्वायकल कॅन्सरसाठी डायग्नोसिस झालं आहे. जर तुम्ही आज विचारात घ्याल तर पॅन इंडिया दर 1 लाख महिलांच्या मागे 100 ते 120 बायकांचं निदान हे होत आहे. तर नक्कीच त्याचा इन्सिडन्स आणि टक्केवारी वाढतच चाललेली आहे. ओके. आता मॅडम, हा एक सेन्सिटिव्ह विषय आहे, कारण कॅन्सर हा शब्दच इतका म्हणजे जड वाटतो म्हणायला सुद्धा आणि सामान्य लोकांना ऐकण्यासाठी सुद्धा, कारण लोकांमध्ये खूप सोशल स्टिग्मा पण आहे कॅन्सर या वर्डबद्दल. तर नेमकं हा कॅन्सर म्हणजे काय किंवा कर्करोग म्हणजे काय आणि तो कसा होतो हे या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. ओके. तर कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरातील पेशींची अनकंट्रोलेबल होणारी वाढ. ती वाढ अशी की ती रिव्हर्सिबल नसते. त्याला एकदा जर गुणसूत्रांमध्ये त्याच्या जनुकांमध्ये जर दोष झाला, काही बिघाड झाला, तर त्याची रॅपिड ग्रोथ व्हायला लागते आणि त्याला थांबवण्यासाठी ज्या आपल्या शरीराच्या बाकीच्या सिस्टीम्स असतात त्या तिथे कमी पडतात. त्याच्यामुळे हा कॅन्सर हा शब्द आलेला आहे की इट इज अनकंट्रोलेबल ग्रोथ. आणि त्याच्यामागे कारणं भरपूर आहेत. एकतर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अनहेल्दी लाईफस्टाईल, त्याच्यामध्ये स्मोकिंग येतं, तुमचं टोबॅको चिविंग आहे, अल्कोहोल आहे. तर हे जे 3 महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत ह्यानी प्रूव्हन आहे की 100% ह्यानी आपल्याला कॅन्सर होतोच होतो. दुसरे जे काही कॅन्सरची कारणं आहेत आपण ह्याला मॉडिफायबल कारणं म्हणू शकतो. बाकी मॉडिफायबल कारणं म्हणजे लाईफस्टाईल चेंज, जे आपण पाश्चात्य संस्कृती बऱ्याचपैकी अडॅप्ट केलेली आहे. एक लॅक ऑफ एक्सरसाइज, शरीराला व्यायाम नसणे, रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे. बऱ्याच वेळेला लोकांचं असं बघितलं की आपल्या ॲक्च्युली जीवनामध्ये दैनंदिन दिनचर्या जर म्हणली तर पहाटे लवकर उठून हा व्यायाम हा नेहमी सकाळीच करावा. पण आता सद्यस्थितीला असं आहे की आपण बघतो 6 नंतर, 7 नंतर, रात्रीच्या 8 नंतर एक्सरसाइज केली जाते. ज्या वेळेला तुमची बॉडी ही रिलॅक्सिंग मोडमध्ये जाते त्यावेळेला तुम्ही त्याला अजून स्ट्रेस देता, त्याच्यावर अजून तुम्ही बर्डन टाकता. तर कॉन्स्टंटली बॉडीमध्ये हा स्ट्रेस फॅक्टर, स्ट्रेस हॉर्मोन्स हे वाढलेलेच असतात. तर स्ट्रेस हॉर्मोन कुठे ना कुठे आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन इम्बॅलन्स करतं. त्याच्यामुळे शरीरातली इन्फ्लॅमेशन जी एक प्रक्रिया असते ही वाढलेली असते. तर त्याला कुठेतरी सप्रेस करण्यासाठी तुम्हाला लाईफस्टाईल चेंज मॉडिफिकेशन फार गरजेचं आहे. अनहेल्दी डाएट, ज्या लोकांमध्ये नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण जास्त आहे, रेड मीट, प्रोसेस्ड फूड्स, ओके, कार्बोनेटेड फूड, कार्बोनेटेड ड्रिंक्स ऑल्सो. तर ह्या पदार्थांचं जेवढं जास्त सेवन तेवढं तुमच्या शरीराला ते हानिकारक आहे आणि कुठे ना कुठे हे कॅन्सरला प्रवृत्त करतात. आणि जे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये एक हेरिडिटरी फॅक्टर म्हणजे अनुवंशिकता येणारे कॅन्सर्स, पण त्याची टक्केवारी 15 ते 20% आहे. बाकीचे उरलेले 75 ते 80% कारण अजूनही कळलेलं नाही आहे. त्याला आम्ही सोमॅटिक कॅन्सर्स असे म्हणतो. दुसरं म्हणजे आहे तुमचं हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. ही अजून एक मॉडिफायबल
एन्व्हायरमेंटल रिस्क फॅक्टर आहे जे स्त्रियांमध्ये दिली जाते. पाळी संपल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना पाळी संपल्यामुळे मेनोपॉजमुळे बरेच साईड इफेक्ट्स दिसून येतात. हॉट फ्लशेस, एक्सेसिव्ह स्वेटिंग. तर बऱ्याच वेळेला डॉक्टर्स त्यांना हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी सजेस्ट करतात. पण ही हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी हे एक नॅचरल नसून एक सिंथेटिक आर्टिफिशियल हॉर्मोन तुमच्या शरीरात दिलं जातं आणि हे सुद्धा कुठे ना कुठे ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतं. परत स्त्रियांमध्ये ओसी पिल्स घेणं म्हणजे गर्भनिरोधकाच्या गोळ्या. काही काही स्त्रियांना आपण बघितलं असेल की 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, काही काही स्त्रिया 5-5 वर्ष होतात तरी गर्भनिरोधकाच्या गोळ्या घेतात. ते सुद्धा एक आर्टिफिशियल हॉर्मोन असतं आणि त्या हॉर्मोनमुळे शरीरामध्ये कॅन्सर होण्याची प्रक्रिया वाढते. खास करून स्तनांचा कॅन्सरचं प्रमाण ह्याच्यामध्ये वाढतं. तसे हे बरेच रिस्क फॅक्टर्स आहेत. एन्व्हायरमेंटल रिस्क फॅक्टर्स आता सध्या तुम्ही बघता की प्रदूषण वाढलेलं आहे. बरेच वर्कर्स जर तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट एरियामध्ये बघत असाल, कारखान्यांमध्ये काम करणारे वर्कर्स बघत असाल, त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. खास करून लघवीच्या पिशवीचं कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर. आता खेडोपाडी तुम्ही बघाल तर स्त्रियांना डोमेस्टिक पॉल्युशन म्हणजे चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे फुफ्फुसांचं होणारं कॅन्सर त्याचं प्रमाणही बऱ्याच स्त्रियांमध्ये अजूनही दिसून येतं. तर सद्यस्थितीला भारतामध्ये जर कॉमन कॅन्सर जर स्त्रियांमध्ये तुम्ही जास्त बघाल तर स्तनांचा कॅन्सर आहे, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे, ओव्हारियन कॅन्सर आहे, कोलोरेक्टल कॅन्सर आहे, त्याही आधी लंग कॅन्सर्स. आणि जर सिक्वेन्स तुम्ही बघितला की अनहेल्दी लाईफस्टाईल ज्याच्यामुळे तर टोबॅको च्युइंग हे फक्त काही पुरुषांपुरतं मर्यादित नाही तर स्त्रियांमध्येही हा सेवनाचं प्रमाण अत्यंत ह्याच्यामध्ये वाढलेलं आहे. कॉलेज गोईंग गर्ल्स त्या स्मोकिंग करताना दिसतात, अल्कोहोल घेताना दिसतात. बऱ्याच स्त्रियांना जर तुम्ही खेडोपाडी बघत असाल तर तंबाखू जाळून जी मिश्री बनवली जाते ती मिश्री सुद्धा ही कॅन्सरला कारणीभूत ठरते. बऱ्याच कामवाले जे लेबरर्स आपले असतात की तासनतासानं काम करायचं असतं, जेवण करून कामावर परिणाम होतो, झोप येते म्हणून सतत तोंडामध्ये तंबाखू किंवा मिश्री किंवा सुपारीचे काही सेवन असेल तर तोंडामध्ये धरून तासन तासे काम करतात. काही काही लोकांना तर रात्रभर तोंडामध्ये तंबाखू ठेवून झोपायची सवय असते. सकाळी उठल्या उठल्या त्यांना स्मोकिंगची गरज असते. ह्या लोकांमध्ये निश्चितच 50 ते 60% म्हणजे प्रमाण जास्त आहे जनरल पॉप्युलेशनच्या जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर. म्हणजे खूप चांगली माहिती दिली की स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाण तर वाढत आहे. पण एक प्रश्न आहे मॅडम की ज्या वेळेस आपण म्हणतो की अनकंट्रोल्ड ग्रोथ आहे तर नेमकं ती ग्रोथ ही कॅन्सरचीच आहे ही काही घरगुती आणि ओळखू येते का? की कारण बरेच वेळेस थोडेसे सूज आले म्हणजे बऱ्याच जणांना वाटते की मला कॅन्सर झाला का. बरोबर आहे. तर ती कशी ओळखू शकता किंवा तुमच्याकडं डॉक्टरांकडे केव्हा दाखवलं पाहिजे? बरोबर आहे. तर शरीरामध्ये येणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरच असेल असं नाही आहे. तर आपल्या साध्या चरबीच्या गाठी ज्याला आम्ही लायपोमा म्हणतो, काही सिबॅशियस सिस्ट असतात, काही डर्मॉइड सिस्ट असतात, हे फार साधारण गाठी आहेत. स्त्रियांमध्ये स्तनांमध्ये असणारे फायब्रोअडिनोमास, त्यांच्या गर्भाशयावर आलेले फायब्रॉइड्स हे सगळे साधारण सामान्य गाठी असतात ज्या हॉर्मोन इम्बॅलन्समुळे होतात. स्त्रियांच्या शरीरामध्ये स्तनांमध्ये जे फायब्रोअडिनोमा जे साध्या चरबीच्या गाठी आम्ही म्हणतो हे हॉर्मोन इम्बॅलन्समुळे होतं. वयाच्या 17 ते 25 किंवा 30च्या वयापर्यंत साधारणतः ह्या गाठी दिसू लागतात. तर कधीही जर शरीरामध्ये कुठलीही गाठ असेल तर त्याला आपण गृहीत धरून चालू नका की साधीच गाठ असेल, मला दुखत नाही आहे तर मला ह्याला काही दाखवायची गरज नाही आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की बऱ्याच वेळेला 95% केसेसमध्ये कॅन्सरच्या गाठी ह्या दुखत नाहीत. उरलेल्या 3 ते 4% ह्या कॅन्सरच्या गाठी दुखतात जे आपल्याला दिसतात. ज्या पोटामध्ये असणाऱ्या गाठी आहेत बऱ्याच बहुतांश केसेसमध्ये त्या गाठी तेव्हाच दुखतात जेव्हा त्या ॲडव्हान्स केसेसमध्ये जातात, ॲडव्हान्स स्टेजमध्ये जातात. तर जेव्हा अर्ली स्टेजमध्ये असतात तेव्हा सुद्धा ह्या गाठी कधी पोटात दुखत नाही, तेव्हा त्याची काही सुरुवातीची लक्षणं दिसून येऊ शकत नाही. म्हणून केव्हाही तुम्हाला थोडासाही काही डाऊट असेल किंवा कळत न कळत तुम्हाला जर शरीराला कुठे काही साधारण जरी गाठ असेल तर ती तुम्ही डॉक्टरांना दाखवून निश्चितच असं निदान करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काय तर सध्या आजारांचा पॅटर्न वर्षानुवर्षे बदलत चाललेला आहे. एक ठराविक एजपर्यंत कॅन्सर व्हायचा, एक ठराविक एजमध्ये साधारण गाठींचं एक विश्लेषण असायचं. पण आता कमी वयामध्ये सुद्धा इव्हन जन्मजात झालेल्या बाळाला सुद्धा कॅन्सर होऊन तो जन्म घेतो ते वयाच्या 80 ते 90 वयापर्यंत. तर ते आता एज कॅटेगरायझेशन ते होतं ते आता बऱ्याचपैकी आता मर्ज झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठलीही गाठ तुम्ही संकोच मनात न धरता तुम्ही त्याचं निदान करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे वेळीच दाखवलं तर त्याचं लवकर निदान होऊ शकतं. आता दुसरा एक प्रश्न असतो किंवा गैरसमज आहेत की एखाद्याच्या घरामध्ये एखादा कॅन्सरचा पेशंट आहे तर त्याच्या घरातली सगळी लोक पॅनिक होतात आणि त्याच्या पुढच्या पिढीला सुद्धा पूर्वी जर झालेला असेल कॅन्सर म्हणजे हेरिडिटरी याचं प्रमाण किती आहे का किंवा त्यांनी प्रत्येकाने काही चेकअप करणं. हा तर बरेच मिसकन्सेप्शन्स आहेत की साधारण जर घरामध्ये कुणाला कॅन्सर झाला तर एक पॅनिक मोड
स्टार्ट होतो. हां. सगळ्यांना भीती बसते. मिसकन्सेप्शन पहिलं म्हणजे कॅन्सर म्हणजे निश्चितच मृत्यू नाही. सद्यस्थितीला आता एवढे ॲडव्हान्स टेक्निक्स आलेले आहेत, ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहेत, सर्जिकल स्किल्स वेगवेगळ्या आलेल्या आहेत जे आम्ही पेशंट्समध्ये इम्प्लिमेंट करतो. तर अशामुळे कॅन्सरचं जे मृत्यूचं प्रमाण एक वेळेला खूप जास्त होतं ते आता कुठेतरी कमी झालेलं आहे. आणि स्टेज 1, स्टेज 2मध्ये आणि इव्हन खास करून स्टेज 1मध्ये क्युअर रेट हा 100% पर्यंत पोहोचलेला आहे. तर मिसकन्सेप्शन हेच की कॅन्सर म्हणजे मृत्यूच असेल असं नाही. हा क्युरेबल आहे. जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही त्याचं निदान करून घ्याल तर ते निदान कसं करायचं, आपल्यामध्ये कॅन्सर झाला नाही झाला किंवा त्याची सुरुवात होते नाही होते हे आपण पुढे जेव्हा प्रश्न येतील त्यावेळेला हे सगळे क्लिअर मी करणारच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॅन्सर झाला एखाद्या व्यक्तीला तर घरातील सर्व व्यक्तींना त्याचं काही भीती होऊ शकते का, तो पसरू शकतो का? तर कॅन्सर हा नॉन कॉन्टॅजियस डिझीज आहे. डेफिनेटली काही कॅन्सर्स बॅक्टेरियामुळे किंवा व्हायरसमुळे होतात, पण एकदा जर तो कॅन्सरमध्ये रूपांतरित झाला तर तो कॅन्सर हा दुसऱ्याला होऊ शकत नाही, तो कंटॅजियस डिझीज नाही. तिसरं मिसकन्सेप्शन म्हणजे जर आपण काही बायोप्सी केली किंवा सुईचा तपास केला किंवा सर्जरी केली तर कॅन्सर हा पसरतो नाही. बायोप्सी हे निदानासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीरामधील कुठलीही गाठ ही शरीरातून काढण्यासाठी, त्याचं ऑपरेशन करण्यासाठी आपण कुठल्या गाठीला डील करतो, ही गाठ साधीच आहे का, ही काही कॅन्सरची गाठ आहे का, ह्याचं निदान फक्त सुईच्या तपासात, ज्याला आपण FNAC किंवा बायोप्सी म्हणतो, ह्याच्याद्वारेच होतं. आणि जेव्हा ते कन्फर्म होतं त्याप्रमाणे पेशंट कुठल्या स्टेजमध्ये आहे त्या स्टेजनुसार त्याची ती ट्रीटमेंट ठरवली जाते. तर हे मिसकन्सेप्शन्स आपण मनातून काढले पाहिजेत. मॅडम, आपण स्त्रियांच्याच कॅन्सरबद्दल जास्त बोलणार आहे. तर ब्रेस्ट कॅन्सर हा एक मोठा इश्यू आहे, म्हणजे स्त्रियांमध्ये असतो. तर त्याच्या सुरुवातीची लक्षणं काय असू शकतात किंवा त्याला कशा पद्धतीनं टाळू शकतो आपण? ओके. तर सुरुवातीची लक्षणं ब्रेस्ट कॅन्सरमध्ये पेनलेस गाठ, म्हणजे जी गाठ जी तुम्हाला कधीच दुखत नाही आहे पण ती स्तनांमध्ये तुम्हाला जाणवत आहे. ती गाठ हळूहळू वाढते किंवा आत्ताच जस्ट 2 महिन्यापूर्वी मला ती गाठ जाणवली आणि आता ती वाढते पण ती दुखत नाही आहे, हे एक अलार्मिंग साईन आहे. दुसरं म्हणजे स्तनांच्या निपलमधून येणारं जे डिस्चार्ज, ज्याला आपण ब्लडी डिस्चार्ज, रक्तस्राव होणं किंवा इव्हन साधं पाणीसुद्धा येणं, ग्रीनिश कलरचा डिस्चार्ज येणं किंवा दुधासारखं सुद्धा डिस्चार्ज येणं. तर हे लक्षणं तुम्ही तातडीनं नोटीस करणं आणि ते लगेच तुम्ही डॉक्टरांना सांगणं, ह्या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच स्त्रियांमध्ये काय होतं, खास करून ज्या ओल्ड एज लेडीज आहेत अबोव 70-75, की स्तनांच्या निपलमध्ये खाज येते. बऱ्याच वेळेला त्या खाजून तिथे एक जखम होते आणि त्या जखमेतून रक्त यायला लागतं पण गाठ कुठे काही जाणवत नाही. तो एक विशेष कॅटेगरीचा कॅन्सर असतो ज्याला आम्ही पॅजेट डिझीज म्हणतो. तर हे सुद्धा एक कॅन्सरच आहे, कारण काय जरी ती जखम असेल तरी त्या निपलच्या आतल्या भागामध्ये कॅन्सर हा दडलेला असतो जो गाठ बनवत नाही पण तो बाहेरच्या बाजूने निपलवरच बनलेला असतो. तर बऱ्याच वेळेला काय होतं की अशा स्त्रिया स्किन स्पेशालिस्टला दाखवतात किंवा घरगुती उपाय करतात, हळद लावतात, मलम लावून बघतात, त्याच्यामध्ये बरेच महिने निघून गेलेले असतात आणि नंतर मग हळूहळू हा आजार एकदम ॲडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचला जातो. तेव्हा जेव्हा पण अशी काही तुम्हाला लक्षणं दिसतात त्यावेळेला क्षणिक तुम्ही त्याला एक वॉर्निंग साईन म्हणून घ्या आणि तातडीनं तुम्ही डॉक्टरांना दाखवा. दुसरी गोष्ट म्हणजे गाठ कुठेच जाणवत नाही आहे पण अचानक स्तनांचं निपल आतल्या बाजूला खेचल्या जाणं, जे आधी सुरुवातीला नॉर्मल दिसत होतं पण त्या आतल्या बाजूला खेचलं जाणं, स्तनांच्या साईजमध्ये फरक येणं किंवा चमडीमध्ये लालसरपणा येणं किंवा चमडीमध्ये जसं आपण संत्र्याचे सालीवर तुम्ही छोटे छोटे डिम्पल्स बघत असाल तर अचानक तसं डिम्पल येणं, तर हे असे काही अलार्मिंग साईन्स आहे ज्याच्यासाठी तुम्ही तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याशी कन्सल्ट करून ह्या गोष्टींचं निदान करणं अत्यंत गरजेचं आहे. बरं, आता आपल्याला कॅन्सर होतोय नाही होतोय हे कसं ओळखायचं, तर त्याला आपण रुटीन स्क्रीनिंग म्हणतो. आपल्या भारतामध्ये हा बाय गव्हर्नमेंट लॉ स्क्रीनिंग प्रोटोकॉल्स अजून लागू झालेले नाही आहेत, पण जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो किंवा पेशंटचे नातेवाईक आमच्याकडे येतात आणि आउट ऑफ क्युरिओसिटी जेव्हा ते प्रश्न विचारतात तेव्हा कुठे डॉक्टर्स त्यांना स्क्रीनिंग प्रोटोकॉलबद्दल सांगतात. तर स्क्रीनिंग प्रोटोकॉल्स हे 2 कॅटेगरीमध्ये आम्ही डिवाईड करतो. एक म्हणजे एव्हरेज रिस्क. एव्हरेज रिस्क म्हणजे काय की ज्या फॅमिलीमध्ये कॅन्सर नाही आहे, 2nd जनरेशन, 3rd जनरेशन, इव्हन 1st जनरेशन किंवा तुमचे 1st डिग्री रिलेटिव्ह, 2nd डिग्री रिलेटिव्ह, 3rd डिग्री रिलेटिव्ह ज्यांच्यामध्ये कुठेच कॅन्सर नाही आहे, तर तुमचं जे काही कॅन्सरचं रिस्क आहे इट इज ॲज इक्वल टू अ जनरल पॉप्युलेशन. अशा स्त्रियांनी वयाच्या 40 नंतर दरवर्षी एक्सरे, डिजिटल मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काय, रुटीन स्क्रीनिंगमुळे बराच फायदा झालेला आहे की सुरुवातीला जी झालेली चिन्ह असतात, बऱ्याच वेळेला जे पेशींचा जो आकार बदलतो किंवा तिथे काही गाठ बनते ती एक्सरेमध्ये काही कॅरेक्टर असतात जे नोटिसेबल असतात की हे कॅन्सरला पूरक असे काही चिन्ह आहेत. अशा वेळेला तातडीनं त्याची बायोप्सी करून किंवा आहे तेवढाच भाग काढून त्याला
पूर्णपणे क्युअर केलं जातं. बऱ्याच वेळेला अशा केसेसमध्ये किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीसुद्धा द्यायची गरज नसते. एवढ्या अर्ली स्टेजमध्ये हा कॅन्सर डायग्नोज होऊ शकतो. आणि हे जे कॅन्सर स्क्रीनिंग आहे ते तुम्ही वयाच्या 75पर्यंत करू शकता. आणि दुसरी कॅटेगरी जी आहे ती म्हणजे हाय रिस्क कॅटेगरी. हाय रिस्क कॅटेगरी म्हणजे निश्चितच ज्यांच्या फॅमिलीमध्ये कॅन्सर्स आहे. तर कुठल्या प्रकारचे कॅन्सर्स असू शकतात जे आपण ओळखावे की ते आपल्याला हेरिडिटरी अनुवंशिकतेने येऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर्स, त्याच्यानंतर ओव्हॅरियन कॅन्सर्स, गर्भाशयाचे युट्राईन कॅन्सर्स, कोलोरेक्टल मोठ्या आतडीचे कॅन्सर्स, इव्हन पुरुषांमध्ये होणारे स्तनांचे कॅन्सरसुद्धा हे हेरिडिटरी असू शकतात. त्याच्यानंतर प्रोस्टेट कॅन्सर्स. जेव्हा अशा ह्या कॅन्सर्सचा इव्हन तुमच्या स्टमक कॅन्सर, जेव्हा अशा कॅन्सरची काही हिस्ट्री तुमच्या फॅमिलीमध्ये असेल तर ही हाय रिस्क कॅटेगरीमध्ये गणली जाते. आणि त्या फॅमिलीमध्ये ज्या व्यक्तीला पहिला किंवा जे 2 नातेवाईक ज्यांना हा कॅन्सर डायग्नोज होतो, जेव्हा त्यांचं ते वय असतं डायग्नोज व्हायचं त्या वयाच्या 10 वर्ष आधीपासूनच पुढच्या पिढीनं स्क्रीनिंग प्रोटोकॉल हा इम्प्लिमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. तर स्क्रीनिंग प्रोटोकॉलमध्ये सुद्धा हा वयाच्या 30 किंवा 35पासून एक्सरे डिजिटल मॅमोग्राफी करायचा. सेकंड म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे काय की स्वतःहून स्वतः स्तनांची केलेली तपासणी. हे पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांनाही लागू होते. आंघोळ करताना किंवा रात्री झोपताना कमरेवरचा भाग हा एक्सपोज करून तुम्ही डाव्या बाजूचं स्तन उजव्या हातानं तपासायचं आणि उजव्या हाताचं स्तन हे डाव्या हातानं तपासून बघायचं. आणि ते क्लॉकवाईज मायनर छातीला प्रेशर देऊन हे तपासणं गरजेचं आहे. महिन्याच्या एक कुठल्याही फिक्स डेटला किंवा कुठल्याही एका फिक्स तारखेला तुम्ही तो तपास करू शकता आणि हीच तपासणी तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये रिपीट करू शकता. तर आजच्या स्थितीला माझ्या स्तनांची जी रचना आहे, जे माझ्या हाताला जी काही कन्सिस्टन्सी लागलेली आहे ही नॉर्मल आहे. आणि ह्याच्यामध्ये जो काही बदल घडलेला असेल तर ते पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा मी तपासणी करेल तेव्हाचं कंपॅरिझन आणि आत्ताच्या मागच्या महिन्यात केलेलं कंपॅरिझन ह्याच्यामध्ये थोडंही तुम्हाला काही सस्पिशन डाऊट आला असेल तर लागलीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती तपासणी करून क्लिनिकल एक्झामिनेशन हा जो थर्ड पार्ट आहे की मला डायग्नोसिस कसं व्हावं, तर क्लिनिकल एक्झामिनेशन डन बाय अ स्पेशालिस्ट. तर मग डॉक्टर जेव्हा तपासणी करतो तेव्हा तुमची तिसरी पायरी तिथे संपते आणि मग पुढे निदानांच्या वाटचाली सुरू होतात. तर ह्या वाटचालींमध्ये एक्सरे मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी जेवढं इम्पॉर्टंट आहे तसंच मग गाठ आलेली असेल तर त्याला FNAC किंवा बायोप्सी जसं मी आधी सांगितलं हे निदानासाठी अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. खूप छान मॅडम, तुम्ही एकदम सोप्या भाषेमध्ये म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरबद्दल म्हणजे जवळजवळ सगळ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत लक्षणांपासून. तर दुसरा एक मेजर कॅन्सरचं प्रमाण स्त्रियांमध्ये म्हणजे गर्भाशय ग्रीवा किंवा सर्व्हिक्सचा कॅन्सर. तर त्याची लक्षणं काय असू शकतात आणि त्याच्याबद्दल काही उपचारांचं येस. तर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि गर्भाशयाला लागलेली काही पण इन्फेक्शन ज्याला आम्ही पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिझीज म्हणतो, दोघांची सिम्पटम्स लक्षणं ऑलमोस्ट सेमच असतात. ज्याच्यामध्ये अंगावरनं पांढरं प्रदर जाणं, अंगावरनं लाल पाणी जाणं किंवा संबंधाच्या वेळेला दुखणं किंवा संबंध झाल्यानंतर अंगावरनं लाल रक्त जाणं, ओटीपोटात दुखणं, कमरेत दुखणे, दोन्ही लक्षणं सारखीच असतात. अशा वेळेला तुम्ही तज्ज्ञांकडे जाऊन आपल्या गर्भाशयाच्या मुखाचा पेल्विक एरियाचं पूर्ण एक्झामिनेशन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर काही लागलीच इथे गाठ असेल किंवा जखम झालेली असेल तर तज्ज्ञ निश्चितच त्याची बायोप्सी करून किंवा पॅप स्मिअर करून तपासणीला पाठवतील आणि त्याचा योग्य ते निदान होऊ शकतं. बरं, आता हे त्रास होण्याच्या आधी किंवा हे कॅन्सर होण्याच्या आधी काही गोष्टी करू शकतो का? तर पहिली गोष्ट म्हणजे पॅप स्मिअर. ओके, तर पॅप स्मिअर वयाच्या 21व्या वर्षापासून तुम्ही सुरू करू शकता. हा पॅप स्मिअर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाला आपलं काही स्पॅच्युला असतात, त्या स्पॅच्युलाने गर्भाशयाच्या मुखाला थोडंसं खरडून त्याचं पाणी आम्ही स्लाईडवर घेऊन त्या तपासणीला पाठवतो. हे दर 3 वर्षाला ही तपासणी करायची असते. आणि हा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे अनसेफ सेक्स, मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स, आणि ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक व्हायरस घुसतो, त्याला आम्ही ह्युमन पॅप्लोमा व्हायरस म्हणतो. हा व्हायरस जेव्हा शरीरात जातो आणि मग नंतर हा कॅन्सरमध्ये रूपांतरित व्हायला लागतो. तर आपल्या शरीरामध्ये तो व्हायरस आहे किंवा नाही हे सुद्धा तपासणी करण्यासाठी HPV DNA लिक्विड बायोप्सी टेस्ट आम्ही करतो. ही पॅपस्मिअरसारखी टेस्ट असते आणि जर ही तपासणी केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये तो व्हायरस आहे किंवा नाही हे जेव्हा ओळखलं जातं, मग त्याच्यानंतर पुढे लागणारे काय बाकीचे ॲडव्हान्स तपासणी असतात ते तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ते तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणजे डायरेक्ट HPV जरी केली टेस्ट तरीही स्क्रीनिंगमध्ये ते स्क्रीनिंगमध्ये येतं आणि बाकी तुम्ही सांगितलेल्या सिम्पटम्स प्रमाणे दाखवून घेतल्यानंतर काही कॅन्सर्स हे म्हणजे सायलंट असतात किंवा लक्षणं येत नाहीत, असेही काही कॅन्सर्स आहेत. तर असे कुठले हिडन लक्षणं आपण किंवा सायन्स दिसू शकतात की त्यावेळेस तुमच्याकडे येणं गरजेचंच असतं? ओके,
जसं सुरुवातीला सांगितलं की गाठी काही शरीरावर दिसल्या तर निश्चितच तातडीनं तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करून घ्या. जर आपण आता टॉप टू बॉटम बघितलं तर स्किन, आता सगळ्यात जो काही एक्सपोजिंग भाग असतो तो म्हणजे स्किन. ज्या लोकांना उन्हामध्ये काम करण्याचं जास्त वेळ द्यावा लागतो, स्पेशली लेबरर्स आहेत किंवा तुमचे फार्मर्स आहेत, ठीक आहे, तर ह्यांच्या चेहऱ्यावर जर तुम्ही बघत असाल की फ्रेकल्स, काळे काळे स्पॉट्स किंवा हायपर पिगमेंटेड पॅचेस असतात, तर जेवढं जास्त सन एक्सपोजर तेवढं त्यांच्यावर ते पॅचेस वाढतात. काही काही स्किन लिजन्स हे तुमच्या कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतात. तर अशा वेळेला जेव्हा छोटीशी गाठ किंवा छोटंसं न भरणारी जखम जर दिसत असेल कुठेही स्किनवर, खास करून गळ्यापासून वरती किंवा हातावर, तर तातडीनं तुम्ही हे डॉक्टरांना दाखवून त्याचं निदान करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मुखाचा कॅन्सर येतो त्यावेळेला मुखाच्या कॅन्सरमध्ये ही न भरणारी जखम जी जिभेवर असू शकते किंवा ती गालाच्या आतल्या बाजूला असू शकते किंवा ती हिरड्यांवरही असू शकते. अचानक दात हलणं हे सुद्धा एक त्याच्या मागचं एक मोठं लक्षण आहे. हिरड्यांमधून रक्त येणं किंवा तुमच्या आवाजात बदल होणं किंवा टॉन्सिल्स वाढलेले असणं आणि दुखणं किंवा सतत त्याचं इन्फेक्शन होणं, हे बरेच असे सिम्पटम्स आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सरची चिन्हही निश्चितच दिसून येतात. जसं मी म्हटलं, आवाजात बदल होणं, ज्या लोकांमध्ये सिगरेट स्मोकिंग, टोबॅको स्मोकिंगची हिस्ट्री आहे, की इव्हन काही प्रोफेसर्स तुम्ही बघाल किंवा प्रोफेशनल सिंगर्स तुम्ही बघाल ज्यांच्यामध्ये आवाजाचा मिसयूज फार होऊ शकतो किंवा आवाज त्यांना जास्त प्रमाणामध्ये बोलावं लागतं, तर अशा लोकांमध्ये आवाजामध्ये बदल घडून येतो एक काही ठराविक कालावधीनंतर. जेव्हा पण तुम्हाला वाटतं की बाबा आवाजामध्ये बदल घडून येतोय, त्यावेळेला तज्ज्ञांकडे जाऊन त्याचा दुर्बिणीद्वारे तपास करून जे आपल्या स्वरपेटीची यंत्र असतात त्याची तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं येतं ते म्हणजे तुमचं थायरॉईड कॅन्सर्स. आता काही काही थायरॉईड ग्रंथी हा खूप महिने किंवा वर्षापासून वाढलेले असतात. सुरुवातीला त्या साध्या वाढतात कारण का त्याच्यामध्ये हॉर्मोन इम्बॅलन्स होतो, पण काही कालानंतर ह्या वाढलेल्या गाठींमध्ये सुद्धा कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतो. त्याच्यामुळे वेळोवेळी आलेली ही कुठलीही थायरॉईडच्या भागामध्ये असलेली गाठ ही सुईचा तपास आणि सोनोग्राफी करून त्याचं निदान करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जरी ती साधी असेल किंवा कॅन्सरची गाठ असेल, त्याला उपयुक्त असे उपचार पद्धती अत्यंत चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. आणि थायरॉईड कॅन्सर हा एक चांगल्या कॅन्सरमध्ये गणला जातो कारण की बाकीच्या कॅन्सरच्या कंपॅरिझनमध्ये ह्याचं सर्वायवल किंवा जे काही आउटकम आहे ते आम्ही 20 वर्षांमध्ये गणतो. बाकीच्या कॅन्सरमध्ये कुठे 5 वर्ष, कुठे 2 वर्ष, तर कुठे 10 वर्षांमध्ये. तर कुठेही जेव्हा गळ्याच्या अवतीभोवती गाठी असतील तर न घाबरता, संकोच न करता तुम्ही त्या डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा खोकला, जेव्हा आपण फुफ्फुसांच्या कॅन्सरबद्दल बोलतो तर फुफ्फुसांचा कॅन्सर किंवा टीबी सुद्धा एक कसा की हा महिने चालणारा आजार आहे, वर्षानुवर्षे चालणारा आजार आहे. आणि जेव्हा त्याची सुरुवातीची लक्षणं असतात त्याच्यामध्ये आपण कॅन्सर आणि टीबी ह्या दोघांमध्ये कॅरेक्टरायझेशन जे म्हणतो ते करणं बऱ्याच वेळेला अवघड असतं. तर खूप किंवा खूप महिन्यापासून असणारा खोकला आणि त्या खोकल्यामध्ये पडणारं रक्त आणि त्यातल्या त्यात बॅकग्राऊंडमध्ये जर स्मोकिंगची हिस्ट्री असेल तर निश्चितच हा कुठेतरी तुम्हाला फुफ्फुसांच्या कॅन्सरकडे एक संकेत देणारं लक्षण असतं ज्याच्यामुळे तुम्ही त्याचं निदान करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर पोटाचे कॅन्सर. आता तुम्ही बघता पोटामध्ये अवयव केवढे आहेत, तर तुमचा जठराचा कॅन्सर असो, ज्याला आपण स्टमक म्हणतो, की अति प्रमाणामध्ये तुम्हाला खूप महिन्यापासून वर्षापासून पित्ताचा त्रास आहे, तर ज्या लोकांना क्रॉनिक पेप्टिक डिझीज असेल किंवा ज्या लोकांमध्ये इव्हन एच पायलोरा नावाचा बॅक्टेरिया असतो, तो हा बॅक्टेरियासुद्धा हा स्टमकचा कॅन्सर करण्यास कारणीभूत असतो. त्याच्यानंतर छोटी आतडी किंवा मोठी आतडी, ज्या लोकांना नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम जास्त आहे, तर ह्या लोकांना मोठ्या आतडीचा कॅन्सर होणं किंवा ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे ह्या लोकांमध्ये मोठ्या आतडीचा कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आता राहिला भाग आपला लिव्हर आणि स्वादुपिंड, जिथे ज्या लोकांना डायबिटीस, खूप कमी वयामध्ये ज्यांना डायबिटीस आलेला आहे, क्रॉनिक इन्फ्लॅमेशन म्हणजे पँक्रियाटायटिस ज्याला आपण म्हणतो, तसे क्रॉनिक पँक्रियाटायटिस जे शरीरामध्ये कुठलीही गोष्ट आपल्या शरीरामध्ये म्हणजे इन्फ्लॅमेशन क्रिएट करते, ते निश्चितच पुढे कुठेतरी कॅन्सरमध्ये रूपांतर करते. आता ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर, ज्याला आपण युट्राईन कॅन्सर म्हणतो, की अनफंक्शनल ब्लिडिंग आहे, ओके, की काही कारण नसताना, खास करून पोस्ट मेनोपॉझल वुमनमध्ये ज्यांची पाळी बंद झालेली आहे, तर पाळीनंतर स्पॉटिंग होणं किंवा अचानक रक्तस्राव सुरू होणं, तर ही अशी काही संकेत आहे जी तुम्हाला कॅन्सरकडे घेऊन जातात. तर अशी कुठलीही संकेत जरी असतील तर ते अशी आजार अंगावर न काढता तुम्ही ते डॉक्टरांना दाखवणं. आता शरीरामध्ये हात आणि पायावर किंवा पाठीवर काही गाठी होतात, तर बऱ्याच वेळेला ह्या गाठी साध्या चरबीच्याही असू शकतात आणि ह्या गाठी हा वेगळ्या प्रकारचा कॅन्सर, ज्याला आम्ही सार्कोमा म्हणतो, तर ह्याच्या प्रकारच्याही कॅन्सरच्या गाठी निघू शकतात. तर ही साधीच गाठ नेहमीच गृहीत धरून
जाणण्याच्या ऐवजी त्याचं ती गाठ कशाची आहे आणि झालं ऑपरेशनची गरज आहे तर त्याचं आपण कशा पद्धतीनं डील केलं पाहिजे, तर त्याचं पूर्ण निदान केल्याशिवाय त्याला कुठलीही ट्रीटमेंट देणं अयोग्य राहील. त्याच्यामुळे त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन्स, त्याचं निदान करणं अत्यंत गरजेचं आहे. आता जसं लहान मुलांमध्ये तुम्ही बघता की हाडांचं कॅन्सरचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे, की हाडांमध्ये सूज येणं, मध्यरात्री अचानक लहान मुलगा झोपेत रडत रडत उठतो की माझा पाय दुखतोय, खेळता खेळता त्याचा पायाला इजा होते, म्हणजे दुखतोय आणि अचानक त्याला काहीतरी फ्रॅक्चर होतोय. तर काही काही अशी संकेत आहे की ते तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जातात आणि त्याचं योग्य जे निदान केलं तर आज एवढं ॲडव्हान्स टेक्निक आहे की इव्हन तुमचा पाय वाचून सुद्धा ते कॅन्सरचं पूर्ण ट्रीटमेंट होऊ शकतो. तर असे बरेच जे गोष्टी आहेत ते तुम्ही इम्प्लिमेंट करणं अत्यंत गरजेचं. आणि बरीच माहिती ही आजकाल ऑनलाईन अवेलेबल आहे, इझिली तुमच्यापर्यंत येत आहे. आणि खास करून तुमचे न्यूजपेपर आहे, तुमचे मॅगझिन्स आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स हे आज कितीतरी व्याख्यानं देत आहेत, इंटरव्ह्यूज देत आहेत, त्यांचे लेख छापले जात आहेत. तर हे जेव्हा आपण लेख वाचतो तर हे वाचून तिथल्या तिथे डिस्कार्ड करण्याच्या ऐवजी हे आपण इम्प्लिमेंट करणं आणि समाजामध्ये त्याचं कुठेतरी आपण हातभार लावणं की बाबा ह्या गोष्टी आपण 4 लोकांमध्ये चर्चा केली तर ह्याचा कुठे ना कुठेतरी फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे मॅडम, आता जसं तुम्ही म्हणलात की इंटरनेटवर माहिती, चांगली माहिती, आपला हा तोच उपक्रम आहे की ऑथेंटिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं. कारण इंटरनेटवर बघितलं तर 80% माहिती, तुम्ही न्यूजपेपर वगैरे ऑथेंटिक आहेत, परंतु काही इंटरनेटवर जे की बाबा लोक आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कॅन्सर दुरुस्त केल्याचे काही फेक फीडबॅक्स घेतलेले असतात आणि त्यामध्ये सुद्धा एक जाळ टाकलेला असतं. कारण लोक भीतीदायक आहेत. वातावरण तुम्हाला एकदा डायग्नोज झालं की कुठेही माणूस सर्च करतो आणि तशा जाळ्यांमध्ये सुद्धा अडकतो. तर इंटरनेटवरची बरीच माहिती, म्हणजे काही आयुर्वेदाच्या नावाखाली असेल, काही होमिओपॅथीच्या नावाखाली असेल, नॅचरोपॅथीच्या नावाखाली असेल, तर तुमच्याकडे पण बरेच काही असे एक्सपिरियन्सेस आहेत का की असे चुकीची इंटरनेटवर माहिती घेऊन तुमच्याकडे कॉम्प्लिकेशन्स करून येतात? तर आता गुगलवर जर तुम्ही बघाल, हे खूप आहे सध्या स्थितीला. आणि गुगल बुक नॉलेज जे हे रिलेटिव्स घेऊन येतात. पेशंट हा नेहमी कन्फ्यूज स्टेटमध्ये असतो, मला कॅन्सर झाले, तो त्याच्या वेगळ्या विश्वात असतो, पण मेजर डिसिजन मेकर्स हे घरातले नातेवाईकच असतात. तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की एज्युकेटेड लोक जास्त करून गुगल बुक ओपन करून त्याचं नॉलेज घेऊन ते डॉक्टरांबरोबर डिस्कस करायचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की जी करेक्ट ट्रीटमेंट प्रोटोकॉल सांगितलेली असते, हे गुगल बुक नॉलेजमुळे ते प्रोटोकॉल पूर्णपणे ते डायव्हर्ट कुठेतरी होतं आणि पेशंट ज्या चांगल्या मार्गावर जाऊन ती पूर्ण ट्रीटमेंट घेऊ शकत होता तो भलताच कुठल्या तरी गोष्टीकडे जातो आणि जो क्युरेबल स्टेज असतो तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेलेला असतो आणि शेवटी जेव्हा ते आमच्याकडे परत येतात तोपर्यंत ही केस हाताबाहेर गेलेली असते. तर बरेच आम्ही डॉक्टरसुद्धा ह्या गोष्टींकडे पडताळणी करत असतो की यूट्यूब असो किंवा तुमच्या रील्स असो, त्याच्यावर येणारी जी माहिती असते की कॅन्सर ट्रीटमेंटबद्दल बरेच कंटेंट्स हे बायास्ड असतात. कारण काय, डिस्कशन कधीच पर प्रोटोकॉल ट्रीटमेंट काय आहे ह्याच्यावर कधीच होत नाही. जास्त व्ह्यूज किंवा जास्त लाईक्स अशा गोष्टी न होतात जे वेगळ्या दिशेने तुम्हाला ट्रीटमेंट करून घेणारे जाणारे असतात. की सपोज आता एक नवीन रील आलं होतं की असं इंजेक्शन घेतलं की प्रोस्टेटचा कॅन्सर नाहीसा होतो, किंवा असं औषध पिलं की ह्या झाडापासून आहे किंवा ह्याच्यापासून आहे तर मुळासकट हा कॅन्सर नष्ट होतो. तर कुठलंही ट्रीटमेंट कॅन्सरमध्ये जर घ्यायचं असेल तर हे एक एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे की तुम्हाला प्रूफ दाखवावं लागतो की तुम्ही ट्रीटमेंट का करता. तर आता जे कॅन्सरमध्ये ट्रीटमेंट किंवा जे प्रोटोकॉल्स प्रचलित आहेत हे स्टडी करून, रिसर्च प्रोटोकॉल्स फॉलो करून 12-12 वर्ष, 20-20 वर्ष त्या गोष्टींवर रिसर्च केल्यानंतर जेव्हा त्याचे ट्रायल्स, जेव्हा हा स्टडी ग्लोबल प्लॅटफॉर्मवर, जेव्हा मोठ्या कॉन्फरन्सेसमध्ये मांडले जातात, तेव्हा त्याचं क्रिटिसिझम, त्याचं ॲक्सेप्टन्स, परत त्याचे आउटकम्स, परत त्याचे प्रॉज अँड कॉन्स, ह्या सगळ्या गोष्टींचा आणि सगळ्यांच्या मतांचा विचार करून मग नंतर हे प्रॅक्टिस चेंजिंग गाईडलाईन्समध्ये येतात. जर तुम्ही कुठल्याही औषधांचा किंवा कुठली व्यक्ती कुठली औषध घेऊन आली आणि जर म्हणत असेल की हे औषध दिल्यानं त्याचा कॅन्सर मुळासकट नष्ट होतो, तर त्याच्या मागे लोकांनी एक पडताळणी करणं गरजेचे आहे की बाबा ह्या औषधाचं ह्या व्यक्तीनं किती लोकांवर त्याचा रिसर्च केलेला आहे, किती कॅन्सर पेशंट्सला त्याचा गुण आलेला आहे आणि ह्याचं आउटकम किती आलेलं आहे, त्याचं पर्सेंटेज असतं आणि बरेच स्टॅटिस्टिकल फॅक्टर्स असतात. आणि जर ही खरंच ग्लोबल प्लॅटफॉर्मवर प्रॅक्टिस चेंजिंग गाईडलाईन्स किंवा तुमच्या जर्नल्समध्ये पब्लिश झालेली असेल तर डेफिनेटली ॲलोपॅथिक डॉक्टर्स त्याला ॲज अ चॅलेंज म्हणून सुद्धा स्वीकारायला तयार राहतील. तर त्याच्यामुळे कुठल्याही रील्सला किंवा यूट्यूबवर आलेल्या कुठल्याही व्हिडिओला बळी न पडता तुम्ही योग्य त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जी उपचार पद्धती कॅन्सरसाठी लागू होणार आहे तसं इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे.
खूप खूप महत्त्वाची माहिती दिलीत मॅडम, कारण इंटरनेटवर लोक कन्फ्यूज आहेत. आता आपण प्रश्नाकडे वळू दुसऱ्या. काही आता आपल्या लाईफस्टाईलमुळे किंवा आता मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये लग्न उशिरा होतात किंवा डिलिव्हरी सुद्धा उशिरा होतात, तर याचा सुद्धा काही संबंध आहे का? ह्याचा संबंध आहे खास करून स्त्रियांमध्ये, की पूर्वीच्या काळी होतं की वयाच्या 20 पासून ते 25 पर्यंत किंवा मॅक्स टू मॅक्स 30 पर्यंत मूल होणं फार गरजेचं आहे. पण आता मेट्रो लाईफस्टाईल, आजकाल मुली स्वतः पायावर उभ्या आहेत, जॉबच्या जबाबदाऱ्या आहेत, घराच्या जबाबदाऱ्या आहेत. जोपर्यंत आपण सेटल होत नाही, आपण फायनान्शियल इंडिपेंडंट होत नाही, तोपर्यंत हे बाळ होण्याची जबाबदारी त्यांना अंगावर घ्यायला कठीण पडते. तर जे मूल होण्याचं जे वय असतं ते आता 30 नंतर पुढे क्रॉस होत चाललंय आणि आता सध्या बघत असाल ते 35 काय 40 पर्यंत सुद्धा चाललेलं आहे. आणि बऱ्याच केसेसमध्ये तुम्ही बघत असाल इव्हन IVF ट्रीटमेंट सुद्धा आता वयाच्या 40-45 मध्ये सुद्धा स्त्रिया घेऊ लागल्या आहेत, कारण काय इन्फर्टिलिटीचे रेट्स पण तेवढे वाढलेले आहेत, कारण काय तुमचं योग्य तो वय तिथून निघून चाललेला आहे. तर अशा स्थितीमध्ये काय होतं की जेवढं तुमचं एज वाढेल किंवा फर्टिलिटी जेव्हा प्रेग्नन्सीचा तुमचा हा जो टाईम ड्युरेशन वाढेल तेवढं तुमचं हॉर्मोन इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवर करतं, खास करून स्तनांमध्ये. तर स्तनांमध्ये काय होतं की स्तनांच्या पेशी या हॉर्मोनला अत्यंत सेन्सिटिव्ह असतात. तर जेवढं जास्त शरीरामध्ये मासिक पाळी नियमित आणणारे जे हॉर्मोन्स आहेत, ज्याला आम्ही इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन म्हणतो, हे दोन्ही हॉर्मोन्स ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभूत आहेत. तर जेवढं जास्त एक्सपोजर स्तनांच्या पेशींना तेवढं तो कॅन्सरचा रिस्क वाढतो. तर प्रेग्नन्सी काय करते, तर प्रेग्नन्सी हे हॉर्मोनचं एक्सपोजर हॉल्ट करतं, कुठेतरी ते बंद करतं. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या स्तनांच्या पेशीला तो हॉर्मोनचं एक्सपोजर मिळत नाही आणि ते बॅक टू त्याच्या हिलिंग प्रोसिजरमध्ये जातं. तर इथे जेवढ्या जास्त प्रेग्नन्सीज आणि सेकंड म्हणजे जेवढं जास्त तुम्ही ब्रेस्ट फिडिंग कराल, तर ब्रेस्ट फिडिंगमुळे हे सुद्धा हॉर्मोन्स सप्रेस होतात आणि ब्रेस्ट फिडिंगमुळे दुधाचे हॉर्मोन्स वाढलेले असतात. तर त्याच्यामुळे स्तनांच्या ज्या पेशी असतात त्याच्यावर हॉर्मोनमुळे होणारा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे हा डेफिनेटली कमी होतो आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं रिस्क हे कमी असतं. त्याच्यामुळे जेवढं तुमचं वय जास्त आणि प्रेग्नन्सी जेवढी डिले तेवढा तुमचा हा कॅन्सरचा रिस्क वाढण्याचा धोका म्हणजे आहे, निश्चितच आहे, वाढतोच. त्यानंतर मॅडम आता हे झालं फिजिकल कॉजेस. बऱ्याच वेळेस मेंटल स्ट्रेस किंवा इमोशनल दडपण असतं. काही गोष्टी आपल्याला बोलायच्या असतात परंतु ते बोलू शकत नाही. स्त्रियांना तर तो प्रॉब्लेम खूप असतो की फॅमिली आहे, काही जण कंट्रोलिंग करतात बऱ्याच फॅमिलीमध्ये. तर याचा सुद्धा काही कॅन्सरशी संबंध? बऱ्याच गोष्टी सोशल स्टिग्मा आहे. खरं तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. स्त्रियांचे कॅन्सर, सोशल स्टिग्मा आणि सोसायटी कशी त्यांना सपोर्ट करते किंवा कसं बायस नेचर असतं की जेव्हा पुरुष आणि स्त्रियांचं जर तुम्ही बघाल कॅन्सर, तर बऱ्याच वेळेला एक्सपेक्टेड असतं की जेव्हा पुरुषाला होतं तेव्हा स्त्रीनं सदैव सेवेसाठी तत्पर राहावं. पण जिथे स्त्रीला कॅन्सर होतो तिथे बऱ्याच फॅमिलीजमध्ये दिसून येतं की जबाबदारी झटकून दिलेली जाते. तर माझ्याकडे बऱ्याच अशा केसेस आहे जिथे स्त्रीला कॅन्सर म्हणून डायग्नोज झाला तर एक म्हणजे त्यांना माहेरी पाठवलं जातं, सेकंड म्हणजे एक तर डायव्होर्सपर्यंत गोष्टी जातात. अशा बऱ्याच स्त्रिया आहे की ब्रेस्ट कॅन्सरचं ट्रीटमेंट उपचार माझ्याकडे चालू आहे. आज किमो घेतलं, दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये डायव्होर्सच्या केसेससाठी त्यांना जावं लागतं. अशा स्त्रिया आहे की ज्यांना सोडून दिलेलं आहे आणि घरामध्ये आता कमाई करणारी व्यक्ती कोणीच नाही आहे, फायनान्शियल सपोर्ट नाही आहे, तर ट्रीटमेंट चालू आहे, ऑपरेशन झालेलं आहे, लगेच दुसऱ्या दिवशी मी जॉबवर जाऊ शकते का? किमो झाली आहे, किमो झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मी रिझ्यूम करू शकते का? तर किमो आणि सर्जरी हा एवढा इम्पॅक्टफुल फॅक्टर आहे एखाद्याच्या आयुष्यामध्ये की ह्याच्यामुळे पूर्ण हिमोडायनॅमिकली स्टेटस तुमच्या शरीरामधलं फिजिओलॉजिकल स्टेटस सगळं चेंज होतं. ह्या व्यक्तीला जास्त करून आरामाची, मोरल सपोर्टची अत्यंत गरज असते, खास करून भावनिक सपोर्टची. ठीक आहे. तर ह्या बऱ्याच गोष्टी सोशल स्टिग्मा आणि सोशल बायसेस आपल्या इंडियामध्ये अजूनही दिसून येतात. आणि जर मेंटल स्ट्रेस जर तुम्ही बघाल तर डेफिनेटली बरेच पेशंट्स विचारतात मला की कॅन्सर कशामुळे होतो. तर एक गोष्ट प्रखरतेने जाणवतं की ज्या स्त्रियांमध्ये किंवा कुठलाही व्यक्ती, पुरुष असो स्त्री असो, स्ट्रेस, तणावपूर्ण लाईफस्टाईल, ओके, तर स्ट्रेसमुळे काय होतं की स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये स्टिरॉइड हॉर्मोन्स वाढतात. ओके, हे कॉर्टिझॉल्स म्हणतो आम्ही ज्याला, आणि ते आपल्या शरीरातलं हॉर्मोन इम्बॅलन्स करतं. जेवढं तुमचं नॅचरली सिक्रेटिंग हॉर्मोन जेवढं इम्बॅलन्स राहणं तेवढं तुमच्या शरीरामध्ये पेशींवर त्याचा असर होतो. आणि जेव्हा स्टिरॉइड सतत जर तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं असेल
तर एक इन्फ्लॅमेशन सतत राहतं. तुम्ही आता सध्या खूप ऐकत असाल अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट. ओके, सो वाय दिस अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट इज इम्पॉर्टंट? कारण की आपल्या बॉडीमध्ये सतत एक पर्सिस्टंट लेवलवर एक स्ट्रेस आहे, त्याच्यामुळे इन्फ्लॅमेशन होतं आहे आणि ज्याच्यामुळे हे कुठे ना कुठेतरी कॅन्सरला प्रवृत्त कारणीभूत आहे. पण मग फक्त अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट घेऊनच चालणार आहे का? एका बाजूने सतत मी स्ट्रेसमध्ये आहे पण मी डाएट घेते पण मला काहीच फरक नाही झाला आणि शेवटी जे व्हायचं ते होतंय. तर त्याला एकच आहे, एक आयुष्यात स्ट्रगल भरपूर आहे. प्रत्येकजण कुठलं ना कुठलं स्ट्रगल, कुठलं ना कुठलं बॅटल फेस करतोय. पण तेच आपलं आयुष्य समजून चालण्यापेक्षा एक पॅरलल जर तुम्ही तुमचं आयुष्य जगाल, हे तर माझ्या आयुष्यात चालणारच आहे पण मी माझ्या स्वतःकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. माझं मानसिक हेल्थ, माझं फिजिकल हेल्थ आणि माझं फायनान्शियल हेल्थ, ह्या जेव्हा तिन्ही गोष्टी बॅलन्स असतात तेव्हा कुठे माणूस हा स्ट्रेस कमी फेस करतो. तुमची पूर्णपणे झोप होणं अत्यंत गरजेचं आहे. तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी, तुमचं एक्सरसाइज. मी हे म्हणत नाही की पर्टिक्युलर एक्सरसाइज केल्यानेच फायदा होतो. ज्याच्यामध्ये कम्फर्ट फील होतो, की जसा योगा आहे किंवा कुणाला फक्त वॉकिंग केल्यानं होतं आहे किंवा फक्त जॉगिंग केल्यानं होतं आहे, कुणाला मसल स्ट्रेंथनिंग, वेट ट्रेनिंगनी होतं आहे. तर ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल चांगलं फील करता आणि ते केल्यानंतर जेव्हा तुमचा स्ट्रेस लेवल हा कमी होतो, ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेच्या आहेत. आणि करेक्ट माइंडफुल डाएट. मी डाएट करते, अरे डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं किंवा एवढ्या लाँग आज मी फास्टिंग करते आणि मोजकंच जेवण करते, त्याला डाएट म्हणत नाही. डाएट, करेक्ट डाएट आणि माइंडफुल डाएट म्हणजे काय, की माझ्या जेवणामध्ये प्रोटीन्स ह्याचं प्रमाण जास्त असणं गरजेचं आहे, शुगरचं प्रमाण कमी असणं गरजेचं आहे, फॅटसुद्धा एक समतोल प्रमाणामध्ये खाणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याच्या बरोबरीनं फिजिकल ॲक्टिव्हिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. कुठेतरी अशा गोष्टी बॅलन्स केल्याने आपल्या शरीरातील हॉर्मोन्स बॅलन्समध्ये राहतात, आपला स्ट्रेस फॅक्टर कमी राहतो आणि स्ट्रेस फॅक्टर कमी राहिल्यामुळे बाकी शरीरामध्ये जे होणारे निगेटिव्ह साईड इफेक्ट्स आहेत ते सुद्धा कुठे ना कुठेतरी सप्रेस होतात. त्या सर्व गोष्टी आवर्जून तुम्ही मनावर घ्या, ह्याच्याबद्दल विचार करा आणि मला खरंच माझी लाईफ कशी डील करायची आहे आणि कशी लीड करायची आहे ह्याच्यावरनं तुम्हाला समजून येईल. खूप छान मॅडम. म्हणजे इमोशन्स सुद्धा आपल्या बॉडीचंच असल्यामुळे कनेक्टेड असतात. म्हणजे आता जसं आता नवीन कन्सेप्ट आहे की थॉट हायजीन, स्लीप हायजीन आणि बॉडी डिटॉक्स, म्हणजेच आपण टोटली क्लिनिंग करणे बॉडीची, म्हणजेच थॉट्सची क्लिनिंग. जेवढं आपण स्ट्रेस मॅनेज कराल आणि बॉडीसुद्धा जेवढं एक्सरसाइज व्यवस्थित कराल तेवढं आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. बाकी तर आपल्या हातामध्ये खूप काही नाही. तर याच्यामध्ये कॅन्सरमध्ये कुठल्या कुठल्या उपचार पद्धती आहेत? फक्त मेडिसिन आहेत का बाकी सर्जिकल काय आहे किंवा किमोथेरपी? थोडक्यात याच्याबद्दल म्हणजे त्याची कसे ग्रेड तुम्ही ठरवता? तर आता कॅन्सर म्हणलं तर 2 प्रकार आहे, एक सॉलिड ऑर्गन कॅन्सर आणि ब्लड कॅन्सर. तर ब्लड कॅन्सरचं उपचार पद्धती डेफिनेटली फक्त किमोथेरपीनी होते. हा भाग थोडा वेगळा आहे. आज आपण जो डिस्कस करतोय तो म्हणजे सॉलिड ऑर्गन्स, ज्याच्यामध्ये आपण आता एवढ्या चर्चा केल्या की कुठले कुठल्या अवयवामध्ये काय काय कॅन्सर होऊ शकतात. तर बऱ्याच वेळेला पेशंट्स, नातेवाईक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की ऑपरेशन न करता पूर्णपणे क्युअर होऊ शकतो का, की फक्त गोळ्या औषधांवर देऊन होऊ शकतो का? तर जेव्हा सॉलिड ऑर्गन्समध्ये आपल्या अवयवांमध्ये होणारे कॅन्सर असतात, डेफिनेटली 3 प्रकारच्या मोडॅलिटीज लागतात. पहिलं म्हणजे ऑपरेशन किंवा किमोथेरपी. पहिले ऑपरेशन सेकंडरी सुद्धा असू शकतं आणि ऑपरेशन हे टर्शरी सुद्धा असू शकतं. तर फर्स्ट प्रायमम ऑपरेशन कधी येतं, जेव्हा तो अर्ली स्टेजमध्ये असतो आणि कम्प्लिटली रिसेक्टेबल असतो, तेव्हा ऑपरेशनची गरज पडते. किमोथेरपी पहिले देणं म्हणजे जेव्हा तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये असतो किंवा एखादं ऑर्गन आपल्याला कन्झर्व करायचं आहे किंवा लिम्ब प्रिझर्वेशन येतं, ज्याच्यामध्ये पायामध्ये किंवा हातावर जेव्हा कॅन्सर होतं तेव्हा आपल्याला हातपाय वाचवायचा असतो. तर बऱ्याच वेळा अशा केसेसमध्ये आधी किमोथेरपी देऊन तो आजाराचा बर्डन कमी करायचा आणि मग नंतर ऑपरेशनला घेणं. आणि सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट मोडॅलिटी म्हणजे रेडिएशन. तर किमोथेरपी ही पूर्ण शरीरावर कंट्रोल करते, ऑपरेशन ही गाठ पूर्ण बाहेर काढते आणि रेडिएशन जो काही उरलेला भाग असतो शरीरामध्ये गाठ काढल्यानंतर त्यात उरलेल्या काही ज्या पेशी असतात ज्या आपल्या डोळ्याला दिसत नाही किंवा त्याच्या आजूबाजूमध्ये काही बदल होण्याची शक्यता भविष्यात असू शकते, तर तो एरिया पूर्ण कंट्रोलमध्ये आणण्यासाठी रेडिएशन अत्यंत महत्त्वाची आहे. तर सद्यस्थितीला सॉलिड ऑर्गन्समध्ये ह्या तिन्ही मोडॅलिटीचा महत्त्वाचा रोल आहे आणि ह्या तिन्ही मोडॅलिटी सोडून दुसऱ्या काही उपचार पद्धतीनं कॅन्सर पूर्ण क्युअर होऊ शकतो का, ते सद्यस्थितीला शक्य नाही आहे. कारण आयुर्वेदा आणि होमिओपॅथीचे उपचार घेणारे बरेच पेशंट्स मी बघितलेले आहेत. सद्यस्थितीला जी एक्झिस्टिंग मोडॅलिटी आहे ट्रीटमेंटची त्याला रिप्लेसमेंट आयुर्वेदा करू शकत नाही आहे किंवा होमिओपॅथी किंवा हर्बल ट्रीटमेंट करू शकत नाही.
तर हे एक सप्लिमेंटरी ट्रीटमेंट आहे. ज्या ठिकाणी कॅन्सर वारंवार येतोय आणि सगळ्या मोडॅलिटीज देऊन आता ऑप्शन सगळे संपलेले आहेत, तिथे मग तुमचं जे काही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे किंवा सपोर्टिव्ह मोडॅलिटी आहे त्याच्यामध्ये मग हर्बल ट्रीटमेंट, आयुर्वेदा ट्रीटमेंट, नॅचरोपॅथी ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग त्याच्याबरोबरीनंच पेन मॅनेजमेंट, पॅलिएटिव्ह मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी तिथे लागू होऊ शकतात. याच्यामध्ये इम्युनोथेरपी पण काही काम करते का? इम्युनोथेरपी ही आता एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे. इट्स काइंड ऑफ किमोथेरपी ओनली. तर कॅन्सरचे बरेच असे कॅरेक्टर आहेत, असे 8 ते 9 कॅरेक्टर आहेत, ज्याच्यामध्ये आपण इन्फ्लामेशनबद्दल बोललो की इन्फ्लामेशन क्रिएट होऊन कसा कॅन्सर काम करतो. सेकंड, इम्युनिटी. आपल्या शरीराची इम्युनिटी सप्रेस करून कॅन्सरच्या पेशी वाढतात. तर इम्युनोथेरपी काय करते की इम्युनोथेरपीचे इंजेक्शन जेव्हा आपल्या शरीरात सोडले जातात त्यावेळेला आपल्या शरीरातील इम्युनिटी ही एवढी स्ट्रॉंग केली जाते त्या औषधांद्वारे की ती जे कॅन्सरच्या पेशी असतात त्याला सप्रेस करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये असणारे जे काही घटक असतात जे आपल्या बॉडीच्या इम्युनिटीवर मारक करतात त्याला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी इम्युनोथेरपी ही दिली जाते. तर सद्यस्थितीला इम्युनोथेरपी केव्हा दिली जाते, ती ॲडव्हान्स स्टेजमध्ये किंवा 4थ्या स्टेजवर पोहोचलेला आजार असतो, स्टेज 4 मेटास्टॅटिक डिझीज, तर त्याच्यामध्ये कॉमनली ही इम्युनोथेरपी दिली जाते. आणि आता नवीन पण स्टडीज आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये सर्जरीच्या आधीसुद्धा इम्युनोथेरपी दिली जाते. तर आता हा सगळा एक रिसर्च आणि एक ट्रायल बेसिस प्रॅक्टिस चेंजिंग गाईडलाईन्स देत आहेत. तर डेफिनेटली कुठे ना कुठे इम्युनोथेरपी ही पुढे भविष्यात फायदेमंद ठरणार आहे. आता ह्या ट्रीटमेंट चालू असतानाच म्हणजे योगा आहे, ध्यान थेरपीज आहेत, वेगवेगळ्या ज्या आहेत म्हणजे अल्टरनेटिव्ह थेरपीज, तर त्या घेऊ शकतोत का? म्हणजे एक्सरसाइज माइंड स्टेबल ठेवण्यासाठी, किंवा असा काही याचा तुम्ही वापर सजेस्ट कराल का? काही डेफिनेटली अशा भरपूर स्टडीज झालेल्या आहेत की खास करून ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट्समध्ये की एक ग्रुप ज्यांच्यामध्ये एक्सरसाइज, योगा आणि बाकीच्या मेडिटेशन्स अशा पद्धती शिकवल्या गेल्या आणि एक ग्रुप असा होता की ज्यांच्यामध्ये काहीच ट्रीटमेंट म्हणजे हे बाकीचे ऑप्शन्स काही दिले नव्हते. तर ज्या ग्रुपमध्ये एक्सरसाइज, मेडिटेशन्स ज्या ग्रुपने केलं त्यांच्यामध्ये ट्रीटमेंटचा आउटकम हा पॉझिटिव्ह आला. त्यांचं जे सर्वायवल होतं ते दुसऱ्या ग्रुपच्या कंपॅरिझनमध्ये सर्वायवल जास्त महिन्यानं होतं. तर डेफिनेटली जसं मी आधी बोलले की एक्सरसाइज, मेडिटेशन, योगा ह्याच्यामुळे आपला स्ट्रेस फॅक्टर कमी होतो. डेफिनेटली त्याच्यामुळे जे निगेटिव्ह इम्पॅक्ट्स आपल्या बॉडीवर होतात ते डायल्यूट होतात, ते न्यूट्रलाइज होतात आणि कुठेतरी बॉडीवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. गुड हॉर्मोन्स, ओके, हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतात. सो डेफिनेटली इट गिव्ज अ पॉझिटिव्ह फीडबॅक टू द बॉडी. तर इव्हन चालू ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आम्ही पेशंट्सला एक्सरसाइजेस करायला शिकवतो, मेडिटेशन्स. म्हणजे बऱ्याच वेळेला कॅन्सर ट्रीटमेंट घेणाऱ्या पेशंट्समध्ये सायकोलॉजी पूर्ण चेंज झालेली असते. किमोथेरपी घेणाऱ्या पेशंट्समध्ये सुद्धा ब्रेनमध्ये सुद्धा सायकोलॉजिकल चेंजेस होतात, केमिकल इम्बॅलन्सेस होतात. त्याच्यामुळे कुठेतरी माइंड शांत व्हावं, बॅलन्सिंग व्हावं आणि येणाऱ्या पुढच्या ट्रीटमेंटला तो एक सपोर्टिव्ह भाग राहावा म्हणून मेडिटेशन्स आणि एक्सरसाइजेस डेफिनेटली आम्ही त्यांना ॲडवाईस करतो. ओके मॅडम, यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की दुसऱ्या आजारांवर जशा व्हॅक्सिन्स असतात तशा काही कॅन्सरवर व्हॅक्सिन आहेत का? डेफिनेटली 2 प्रकारच्या व्हॅक्सिन्स सध्या कॅन्सरसाठी प्रचलित आहेत. पहिलं म्हणजे आपला लिव्हर कॅन्सर कशामुळे होतो? बहुतांश पेशंट्समध्ये हेपॅटायटिस बी नावाचा जो काविळीचा जंतू असतो, हा जंतू जेव्हा शरीरात जातो तो पुढे कुठे ना एक 10-20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर हा लिव्हरमध्ये कॅन्सर करू शकतो. तर आता लहान मुलांच्या सुद्धा इम्युनायझेशन स्केड्यूलमध्ये हा हेपॅटायटिस बी वॅक्सिन अवेलेबल केलेला आहे आणि तो मुलांना दिला जातो. तर हा हेपॅटायटिस बी वॅक्सिन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे पूर्णच जनरल पॉप्युलेशनसाठी सुद्धा हेल्थकेअर सेक्टरमध्ये सुद्धा, कारण की हेल्थकेअर सेक्टर लोक हे जास्त करून हाय रिस्क असतात. कारण की एखादा हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह पेशंट असेल तर डेफिनेटली निडल स्टिक इंजुरी होऊन त्याचं संक्रमण दुसऱ्या व्यक्तीला होण्याचे चान्सेस असतात. तर दिलेल्या नियमानुसार हे हेपॅटायटिस बी वॅक्सिन घेणं गरजेचं आहे आणि त्याचं नंतर 5 वर्षानंतर बूस्टर डोसेस घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांमध्ये जे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होतो तो एक प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे, जसा हेपॅटायटिस बी पण आहे. तर हा प्रिव्हेंटेबल कॅन्सर हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो आणि तो व्हायरसमुळे आपल्याला कॅन्सर होऊ नये आणि तो व्हायरस आपल्या शरीरात जाऊच नये ह्याच्यामुळे जे वॅक्सिन घेतलं जातं त्याला HPV वॅक्सिन असं म्हटलं जातं. आणि त्याचं वयोगट जे आहे टार्गेट करण्याचं 9 ते 14 वर्ष ॲक्च्युली बेसिकली, त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी दोघांनाही हे दिलं जातं. 9 ते 14 वर्षामध्ये 2 डोस दिले जातात आणि हे जर 14 वर्षानंतर दिलं जाईल का, तर 14 वर्ष ते वयाच्या 25व्या वर्षापर्यंत वॅक्सिन दिलं जातं, तेव्हा 3 डोसेस दिले जातात. आणि हे वॅक्सिन व्यक्तीच्या
पहिला जो शारीरिक संबंध येतो त्याच्या आधी हे वॅक्सिन देणं अत्यंत गरजेचं आहे. सद्यस्थितीला काही काही स्टडीज अशा येतात की वयाच्या 45पर्यंत हे वॅक्सिन दिलं जातं, पण त्याचा अजूनही असा रोबस्ट डेटा किंवा लेवल 1 एव्हिडन्स आलेला नाही आहे की वाढत्या वयातसुद्धा, वयाच्या 30 नंतरसुद्धा ह्या वॅक्सिनचा काही रोल आहे का. जेवढं जास्त वय तेवढं वॅक्सिनची इफिकसी कमी कमी होत जाते. त्याच्यामुळे जे आयडियल एज ग्रुप जो आपण टार्गेट करायचा आहे तो म्हणजे वयोगट 9 ते वर्ष 25पर्यंत. ते दोन्ही वॅक्सिन्स अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे कोणी यंग एज असतील तर त्यांना तुम्ही हे वॅक्सिन्स देऊन त्यांचं भविष्य पुढे सिक्युअर करू शकता. कॅन्सर झाल्यानंतर किंवा कॅन्सर होऊ नये म्हणून डाएटमध्ये काय काय इन्क्लूड, म्हणजे झालेल्या पेशंटसाठी तुम्ही काय डाएट प्रिफर करता? ॲक्च्युली डाएटमध्ये विशेष असा बदल करण्याची गरज पडत नाही, कारण काय आपलं भारतीय जेवण जर तुम्ही बघितलं तर हे संपूर्ण डाएट आहे, ज्याच्यामध्ये आपण भाजी पोळी वरण भात सॅलड ओके आणि बाकीचे जे काही विशेष पदार्थ बनवले जातात हा सगळा संपूर्ण आहार आहे. जर आपण तुम्ही बघत असाल तर डाळीमध्ये अर्धे प्रथिन आहेत आणि भातामध्ये अर्ध प्रथिन आहे. जेव्हा ते दोन्ही मिक्स होतात तेव्हा ते संपूर्ण प्रथिन आपल्या शरीरामध्ये जातात. त्याच्यामुळे कुठलेही आहार टाळणं गरजेचं नाही आहे. खास करून जे डायबिटिक पेशंट्स असतात तुम्ही डायटिशियनची मदत घेऊन, न्यूट्रिशनिस्टची मदत घेऊन तुमचं डायबिटीस आणि शुगर कंट्रोलमध्ये राहावं म्हणून जे डाएटमध्ये मॉडिफिकेशन केलं जातं हे त्यांच्या सल्ल्यानुसार घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही मध्यंतरी बरेच एक खळबळजनक न्यूज ऐकली, म्हणजे एक गोष्ट झाली असेल की तुम्ही पूर्णतः शुगर कट केलं तर कॅन्सर हा मरून जातो. असं कुठेही डेटा नाही आहे. कंप्लीट जरी तुम्ही शुगर बंद केली तरी शरीरामध्ये नॅचरल पद्धतीनं शुगर आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होतच राहतं. ते शरीराला गरजेचं आहे. शुगरशिवाय आपलं ब्रेन किंवा आपल्या शरीरामध्ये होणारी एनर्जी, मग ते DNA असो, त्यातला मायटोकॉन्ड्रिया असो, हे जी एनर्जी क्रिएट केली जाते त्या एनर्जीशिवाय हे सेल चालू शकत नाही. त्याच्यामुळे जर म्हणत असाल की कम्प्लिटलीच तुम्ही शुगर कंटेंट फूड जर तुम्ही बंद केले तर कॅन्सर पूर्ण नाहीसा होतो, असा कुठलाही सपोर्टिव्ह एव्हिडन्स नाही आहे. कारण काय नॅचरल शुगर्स आपल्या शरीरात जातातच. ते फ्रूटमध्ये असतात, ते तुमच्या गहूच्या, ज्वारीच्या, बाजरीच्या, तुमच्या इव्हन तांदळामधून सुद्धा जातात आणि हे गरजेचे ग्लुकोज असतात. त्याच्यामुळे त्याला कम्प्लिटली पेशंटला माल नरिश ठेवणं किंवा जाणून बुजून त्याला स्टार्वेशन करणं एक प्रकारचं चुकीचा निर्णय राहतो. त्याच्यामुळे कुठल्याही अशा गोष्टींना तुम्ही बळी पडू नका. एखादी गोष्ट जर तुमच्या कानावर अशी पडलेली असेल तर त्याचा तेव्हाचं तेव्हा कंपॅरिझन करून किंवा करेक्ट माहिती योग्य तज्ज्ञांकडून घेऊन मग त्याचं तुम्ही पुढे अंमलात आणू शकता. कारण मध्ये एक रील म्हणजे खूप व्हायरल झाली होती की कॅन्सर सेल इट्स शुगर, मग कट द शुगर कॅन्सर सेल्स विल डाय. इट विल नेव्हर हॅपन. हां, तर तसं काही होत नाही, कारण शुगर हे आवश्यक आहे. त्यामुळं अशा रील्स किंवा अनऑथेंटिक इन्फॉर्मेशन शिवाय तुम्ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घ्या. या पॉडकास्टद्वारे स्त्रियांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? तर स्त्रियांसाठी माझं एकच म्हणणं आहे की बी बोल्ड, बी स्ट्रॉंग आणि संकोच न करता, शरम न बाळगता तुम्ही बिनधास्तपणे आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होत आहेत, जे काही गोष्टी सूचना देत आहे ज्याच्यामुळे जे काही आयुष्य धोक्यात येऊ शकतो ह्याच्यासाठी तुम्ही वेळीच सतर्क राहा. कारण काय कॅन्सर हा क्युरेबल आहे. जेवढा लवकरात लवकर तुम्ही तसं निदान करून घ्याल निश्चितपणे 100% तो क्युअर होऊ शकतो. तर माझं एकच ब्रीद वाक्य शेवटचं, बी स्ट्रॉंग अँड बी बोल्ड. मॅडम, तुम्ही या पॉडकास्टमधून आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी प्रेक्षकांना आणि स्त्रियांना एकच सांगू शकते की आपलं हेल्थ चेकअप म्हणजे स्क्रीनिंग प्रोटोकॉल अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे घरामध्ये जर कोणी फॅमिली मेंबर जर कॅन्सरनी ग्रस्त असेल तर त्याची जी नेक्स्ट जनरेशन आहे त्यांच्यासाठी तुम्ही वेळीच स्क्रीनिंग प्रोटोकॉल इम्प्लिमेंट करा. ज्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची हिस्ट्री नसेल पण एक पर्टिक्युलर एजनंतर तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं म्हणजे हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज जे आपण आता डिस्कस केलं आणि त्याचे होणारे फायदे. आणि तिसरं म्हणजे मोरल सपोर्ट. फॅमिलीमध्येच एखादी व्यक्ती कॅन्सरनी ग्रस्त असेल तर आपण घरामध्ये एखाद्या लहान मुलाला आई कशी सांभाळते, जे एक ममत्व मिळतं, जे एक प्रेम मिळतं आणि एक भावनिक सपोर्ट मिळतो, ती भावनिक सपोर्ट मिळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की जेवढी भावनिक सपोर्ट तेवढा त्या पेशंटचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहतो आणि जेवढा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तेवढं तो ट्रीटमेंट कंप्लीट करण्यासाठी आणि त्या ट्रीटमेंटचा पॉझिटिव्ह आउटकम येण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. ओके, धन्यवाद मॅडम. म्हणजे जवळजवळ सगळ्याच प्रश्नांचे तुम्ही खूप सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजेल असं तुम्ही उत्तर दिलं आहे. आणि नक्कीच कॅन्सर म्हणजे मृत्यू हा जो पूर्वीचा शब्द होता तो आता तुमच्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्समुळे, मेडिकल सायन्समुळे हे बदलत चाललेलं आहे. परंतु अर्ली स्टेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही हे डायग्नोज कराल त्यावेळेस हा नक्कीच आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतो. आणि जो आपल्या मनामध्ये भीती होती कॅन्सरबद्दलची
ती भीती नक्कीच कमी झाली असेल. ज्यांना ट्रीटमेंट चालू आहे तर त्यांना नक्कीच एक कॉन्फिडन्स आला असेल की यस, हे वर्क करते. आणि त्यासोबतसुद्धा काही अल्टरनेटिव्ह तुम्ही ध्यान, धारणा, योगा हे करू शकता. आणि आपलं मन मजबूत केलं तर तुम्हाला ट्रीटमेंट नक्कीच चांगल्या पद्धतीने तुमची बॉडी ही रिस्पॉन्स देऊ शकते. थँक्यू मॅडम, तुम्ही आमच्याकडं आलात आणि म्हणजे बऱ्याच लोकांना, प्रेक्षकांना यामधून एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली आणि अवेअरनेस क्रिएट केली. त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.